नमस्कार, मी निलेश कुंभार स्वागत करतो पुन्हा एकदा आपलं देवदर्शन या मालिकेतील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत शिवमंदिर वडवली येथे आणि आज या ठिकाणी आपण हातपाय धुवून मंदिरात जात आहोत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिवमंदिर असे लिहिलेले आहे आणि वरती आपण पाहू शकता मंदिराचा कळस. मित्रांनो, आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. आतमध्ये पाहू शकता मंडळी, आपण या ठिकाणी पाहू शकता आपणास या ठिकाणी गणरायाची मूर्ती पाहावयास मिळते. तसेच आपणास इथे मारुती रायाची देखील मूर्ती पाहावयास मिळते. येथे आपण पाहू शकता स्थापना वर्ष दिलेलं आहे. त्याचप्रमाणे येथे नंदीची देखील मूर्ती ठेवलेली आहे. शंकर भगवानांच्या मंदिरात नंदी हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतातच. येथे देखील आपल्याला नंदी पाहायला मिळत आहे. आपण समोर पाहिलं तर आपल्याला घंटा पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शपथ घेतावेळीचा फोटो या ठिकाणी लावलेला आपण पाहू शकतो. आता आपण गाभाऱ्यामध्ये जात आहोत. मित्रांनो, आपल्याला पाहू शकतो आपण समोरच आपल्याला शिवलिंग पाहायला मिळत आहे. मंदिराच्या पाठी आपण पाहू शकतो सूर्यास्त होत आहे. मित्रांनो, त्याचबरोबर या ठिकाणी भाविक देखील येत आहेत. इथेच कडेला एक तलाव आहे. तलाव अतिशय सुंदर आहे आणि अतिशय प्रेक्षणीय स्थळ आहे. तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट देऊ शकता. येथे जवळच मित्रांनो हे मारुती रायाचं एक मंदिर आहे. पाहू शकता इथे मारुती रायाची मूर्ती स्थापन केलेली आहे. मारुतीरायाच्या मंदिराच्या कडेलाच आपण पाहू शकता शनिदेवाची शिळा आहे. मंदिरापासून थोडा पुढे आल्यानंतर या ठिकाणी लोकांना चालण्यासाठी फ्लेवर ब्लॉकचा रस्ता रेडी केलेला आहे. बसण्याची चांगली सोय आहे. समोर पाहिलं तर आपल्याला सूर्यास्त पाहायला मिळतोय आणि समोरच तलाव देखील आहे. अनेक लोक या ठिकाणी येतात, तलावाचा आनंद घेतात, तलाव पाहतात, मंदिराचे दर्शन घेतात. अनेक जण या ठिकाणी चालण्यासाठी येतात.